कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयन्मुमुक्षोस्सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम। असं प्रभू रामचंद्रांचं स्मरण केलेलं आहे, त्यांना वंदन केलेलं आहे। माझे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांनाही वंदन करत आहे। आणि श्रोते, आपण सगळे जगदीश मूर्ती आहात। आपल्यातल्या सुद्धा अंतरात्म्याला आत्मारामाला वंदन करून गीत रामायण या उपक्रमाच्या तिसऱ्या भागाला सुरुवात करत आहे। आपण 2 भाग पाहिले, ते फक्त मी ऑडिओ पद्धतीने रेकॉर्ड केलेले होते, पण श्रोत्यांना काही ते फारसं रुचलं नाहीये, त्यामुळे व्हिडिओ स्वरूपात पुन्हा हे सादर करण्याचा नवीन एक प्रयत्न करत आहे। आजचं गीत आहे ते 3रं गीत आहे, दशरथा घे हे पायसदान। आपल्याकडे यज्ञ संकल्पनेला फार प्राचीन महत्त्व आहे। अगदी यजुर्वेदामध्ये सुद्धा पुष्कळ सकाम असे यज्ञ सांगितलेले आहेत। व्यवहारामध्ये आपण शब्द वापरतो, कधी यज्ञ म्हणतो, कधी याग म्हणतो, कधी इष्टी म्हणतो, कधी होम म्हणतो। आपल्याला वाटतं हे सगळे समानार्थी शब्द आहेत, पण त्याच्यामध्ये थोडा फरक आहे। विधीच्या दृष्टीने, शास्त्रविधीच्या दृष्टीने त्याच्यामध्ये थोडा काय फरक आहे तेही आपण ह्या निमित्ताने, या गीताच्या निमित्ताने थोडंसं जाणून घेणार आहोत। अगदी विश्वामित्रांनी सुद्धा सृष्टीच्या कल्याणासाठी यज्ञ केल्याचा उल्लेख रामायणामध्ये आपल्याला आढळतोच की। बहुतेक वेळेला याग हे कुठल्या तरी देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी, त्याच्या कृपा प्रसादासाठी याग केले जातात, किंवा एखाद्या मंगल कार्य आपल्या घरात झाल्यानंतर किंवा शुभ प्रसंग असेल, काहीतरी चांगलं घडलं असेल, त्यावेळेला साधारणपणे होम केला जातो। इष्टी हा यज्ञाचाच एक वेगळा प्रकार आहे, पण इष्टी हा सकाम यज्ञ आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी इच्छा प्रगट केलेली आहे, काहीतरी प्राप्तीसाठी, काहीतरी लाभ व्हावा म्हणून यज्ञ केला जातो, इष्टी केली जाते। आणि यज्ञ मात्र हा नेहमीच सृष्टी कल्याणासाठी, किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर सृष्टीकडून आपल्याला जे काही मिळालेलं आहे त्याचं ऋण मान्य करण्यासाठी, किंवा काही अंशाने का होईना त्याची परतफेड करण्यासाठी यज्ञ केला जातो। आणि यज्ञ हा यज्ञो वै विष्णू अशी सुद्धा विष्णूचं एक नाम सांगितलेलं आहे। यज्ञ हे सुद्धा विष्णूचं नाव आहे, त्यामुळे ऋणमुक्तीची निदान भावना तरी या यज्ञामधनं प्रकट केली जाते। सृष्टीने जे आपल्याला अपार दिलेलं आहे ते अल्प अंशाने तिला परत करायचे। असाच एक यज्ञ आहे, तो म्हणजे अश्वमेध यज्ञ। कुठल्याही राजाचं, एखादा पराक्रमी शूर असा जो सार्वभौम राजा आहे, त्याचं सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी इतर राजांकडून तशी मान्यता मिळवावी लागते। आणि ही मान्यता मिळवण्यापूर्वी, तो यज्ञ करण्यापूर्वी 1 वर्षभर एक यज्ञीय अश्व मुक्त असा सोडला जातो, अर्थात त्याच्याबरोबर राजाचे सैनिक असतात। पण ज्या दुसऱ्या कुठल्या मांडलिक राजाला हे सार्वभौमत्व त्याचं मान्य नसेल, त्यांनी त्या अश्वाला अडवायचं। त्या अश्वाला अडवणं म्हणजेच त्या सार्वभौम राजाला ललकारण्यासारखं आहे, युद्धाला आवाहन करण्यासारखं आहे। आणि मग ज्या वर्षभर जर का राज्यामध्ये जाऊन त्या घोड्याला कुणी अडवलं नाही तर त्याचं सार्वभौमत्व सिद्ध होतं, असंही म्हटलेलं आहे। ह्या अश्वमेध यज्ञापूर्वी असा हा घोडा, यज्ञीय अश्व ज्याला म्हणतात, असा पाठवण्याची पद्धत होती। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यज्ञामुळे सृष्टीचा समतोल साधला जातो आणि ह्याच्यातून, यज्ञातून एक भावना वृद्धिंगत होत असते, एका भावनेचं संवर्धन होत असतं, ती म्हणजे घेण्यापेक्षा देण्याची भावना जास्त हवी। नेहमीच आहे बघा, व्यवहारात सुद्धा आहे, आपण घेतो जास्त आणि देतो कमी।
पण यज्ञ आपल्याला एक नवीनच गोष्ट शिकवतो की घेण्यापेक्षा देण्याची भावना जास्त हवी। जीवने यावत आदानं स्यात् प्रदानं ततोधिकं इत्येषा प्रार्थना अस्माकं भगवन् परिपूर्यता। अशी विनवणी केलेली आहे, भगवंता माझी ही भावना पूर्ण कर की मी जेवढं घेतलं आहे त्यापेक्षा मला अधिक देता यावं। नाहीतरी सृष्टीकडनं आपण किती घेतलंय, किती अन्न खाल्लंय, किती फळं फुलं, किती गोष्टी आपण या ओरबाडून घेतलेल्या या सृष्टीकडनं, ते परत करणं हाच खरा यज्ञाचा हेतू आहे। आणि हे मात्र करण्यासाठी, हा यज्ञ करण्यासाठी, हा शास्त्रविधी करण्यासाठी काही निकष आहेत, काही आकडे आहेत। त्याप्रमाणे जर का तो यज्ञ केला तरच त्याला परिपूर्ती होते। यातल्या बारकाव्यासहित कुठलाही यज्ञ करायला लागतो। आणि सगळा यज्ञ जर का विधिवत पूर्ण झाला तर यज्ञाचं फळ तत्काळ प्राप्त होतं असंही म्हटलंय, तत्काळ प्राप्त होतं। मात्र त्या यज्ञामध्ये काही त्रुटी राहिल्या तर मात्र यज्ञ देवता अप्रसन्न होते आणि त्याचे दुष्परिणामही भोगावे लागतात। उपनिषदात सुद्धा असं अनेक वेळेला वर्णन आहे की हा यज्ञ जर का विधिवत झाला नाही, याच्यातलं मंत्रोच्चारण म्हणा, विधी म्हणा पाळले गेले नाही तर तुझं शिर तुझ्या धडापासून वेगळं होईल असा शापही दिला जातो। अर्थात तो भाग बाजूला ठेवूया। आपण आता बघणार आहोत ती यज्ञाची प्रमुख अशी 5 अंग। यज्ञामध्ये 5 अंग महत्वाची आहेत। ती कुठली आहेत? विधियुक्त क्रिया पाहिजे, विधियुक्त जे शास्त्रात सांगितलंय त्याप्रमाणे जर का यज्ञ कर्म यथास्थित पार पडलं, म्हणजे बघा नुसताच यज्ञ करायचा ठरवला, मांडव घातला आणि यज्ञ केला एवढी सोपी गोष्ट नाहीये। भूमी कशी हवी, त्या यज्ञाची दिशा कुठली हवी, त्या कुंडाचा आकार कसा हवा, एवढंच नाही तर ज्या शेणाने सारवलंय त्या कुठल्या गायीच्या, काळ्या रंगाच्या गायीच्या शेणाने सारवलं जातं, त्या जमिनीला उतार किती हवा, या सगळ्या गोष्टी, त्या विटा कितपत भाजल्या हव्यात, किती आकाराच्या हव्यात, हे सगळं यज्ञविधीमध्ये अंतर्भूत होतं। त्यामुळे शास्त्र विधियुक्त त्या यज्ञाचं आचरण करायला पाहिजे। दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मंत्रोच्चारण। मंत्र कसे उच्चारायचे? काहीतरी तोंडातल्या पुटपुटत नाही, किंवा त्याचा स्वर किती उंच घ्यायचा, किती खाली घ्यायचा, सगळ्या ऋत्विजांनी कुठले मंत्र म्हणायचे, कुठले काही ऋत्विजांनी म्हणायचे, ह्या सगळ्याचं शास्त्र ठरलेलं आहे। आणि स्वच्छ स्पष्ट शब्दोच्चार करणं हे यज्ञाचं एक प्रमुख अंग आहे। जर का मंत्र उच्चारणामध्ये चूक झाली तर यज्ञाचं विपरीत फल सुद्धा मिळू शकतं। तिसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे अन्नदान। यज्ञामध्ये जे कोणी उपस्थित आहेत, तुमचे अगदी परिचित असो नसो, फार सन्माननीय व्यक्ती असो किंवा अगदी साधा ग्रामस्थ कोणी असो, यज्ञामध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकासाठी अन्नदान हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे अन्नदानाने उपस्थितांना प्रसन्न करणं हा तिसरा घटक आहे। चौथा यज्ञातला घटक आहे तो म्हणजे दक्षिणा। दक्षिणा यथायोग्य, अधिकारानुसार, नियमानुसार कुणाला किती दक्षिणा द्यायची, त्याच्यानंतर ती किती वेळामध्ये द्यायची यज्ञ झाल्यानंतर, याचे सुद्धा सगळे नियम आहेत। त्यामुळे दक्षिणा हे चौथं अंग आहे। आणि 5वं आणि सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे श्रद्धा। कुठलाही यज्ञ श्रद्धापूर्वकच करायला पाहिजे। म्हणजे अशी एक कथा सांगतात बरं का, एका गावामध्ये एक पर्जन्य यज्ञ केला होता, पाऊसच पडला नव्हता, दुष्काळ पडला होता, आणि म्हणून तिथल्या ब्राह्मणांनी ठरवून एक मोठा पर्जन्य यज्ञ केला। आणि खरंच तो पर्जन्य यज्ञ अगदी समाप्तीला आला आणि खरोखर धोधो पाऊस पडू लागला। आता परत घरी जायची पंचायत होती। एकच लहान मुलगा, इथे अनेक उपस्थित होते पण एकच लहान मुलगा छत्री घेऊन आला होता, कारण तो म्हणाला मला माहिती होतं पर्जन्य यज्ञ म्हणजे पाऊस पडणार। ही छत्री त्यांनी आणली होती, ही श्रद्धा आहे। श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेला यज्ञ नक्की सफल होतो। त्यामुळे विधियुक्त क्रिया, मंत्रोच्चारण, अन्नदान, दक्षिणा आणि श्रद्धा ही 5 अंग आवश्यक आहेत। गीता सुद्धा सांगते विधिहीनम सृष्टान्नम मंत्रहीनम दक्षिणम श्रद्धा विरहित यज्ञं तामसं परिचक्षते। त्याला तामस यज्ञ म्हटलेलं आहे। अशा या यज्ञामध्ये ब्राह्मण किती असतात? मन मानेल तसं नसतं। या सगळ्यामध्ये 18 जणांची उपस्थिती आवश्यक असते। यज्ञ, कुठलाही यज्ञ म्हटला ना की तिथे 4 ऋत्विज असतात।
4 वेदांचे 4 ऋत्विज असतात. याच्यापैकी एकाला म्हटलेलं आहे अध्वर्यू, ब्रह्मा, होता आणि उद्गाता असे 4 ऋत्विज असतात आणि त्या ऋत्विजांना 3 त्यांचे सहाय्यक असतात. म्हणजे असे झाले 4 चोक 16. शिवाय यज्ञ करण्यासाठी यजमान आणि यजमान पत्नी या दोघांची आवश्यकता असते. असे 18 जण आवश्यक असतात. या 18 जण आणि इतरही असतातच, अर्थातच इतरही अनेक लोक लागतातच, पण कमीत कमी 18 जण यज्ञासाठी उपस्थित असावे लागतात. पूर्वी यज्ञाची पद्धत होती, म्हणजे प्रत्येक गृहस्थाकडे अग्निशाला असायचीच बरं का. प्रत्येक घरामध्ये असं घर आहे आणि अशी त्याला काटकोनामध्ये अग्निशाला असायची आणि तिथे सतत अग्नी प्रज्वलित असायचा. अशा प्रत्येक गृहस्थानी रोज अग्निहोत्र करण्याची सुद्धा पूर्वी पद्धत होती. शिवाय नैमित्तिक कितीतरी यज्ञ केले जायचे. शिवाय दर पौर्णिमेला, दर अमावस्येला काही यज्ञकर्म केलं जायचं. अर्थातच आता काळाच्या ओघामध्ये या यज्ञकर्मामध्ये पुष्कळ परिवर्तन झाले, पुष्कळ बदल झालेला आहे. पण तरी सुद्धा यज्ञाचं महत्त्व मात्र आजही नाकारता येणार नाही. आपला विषय आहे राजा दशरथाने केलेला यज्ञ. दशरथ राजाच्या बाबतीत सुद्धा असंच झालं होतं बरं का. खरं तर तो प्रजाहित दक्ष होता, शूर होता, पराक्रमी होता, असा हा राजा होता. त्याच्या राण्या कशा होत्या, त्याही सद्गुणी होत्या, सत्शील होत्या, सुशील होत्या. अशा 3 राण्या असून सुद्धा त्याला संतान प्राप्ती काही झाली नव्हती. त्यामुळे सगळ्याच सुखाला एक प्रकारचं गालबोट लागलेलं होतं. राण्याही मनामध्ये खंतावत होत्या. अशा वेळेला ऋष्यशृंग ऋषींनी दशरथ राजाला आदेश दिला की तू पुत्र कामेष्टी यज्ञ कर. मगाशीच आपण पाहिलं इष्टी या शब्दाचाच अर्थ आहे काहीतरी इच्छा धरून. आता दशरथाने मनात कुठली इच्छा धरली, ती पुत्र कामेष्टी, पुत्राची इच्छा मनात धरून केलेला यज्ञ तो पुत्र कामेष्टी यज्ञ. याला दशरथाने सुद्धा आनंदाने संमती दिली. उत्साहाने सगळी सज्जता सुरू झाली. ऋत्विजांच्या उपस्थितीत हा विधिवत असा यज्ञ संपन्न झाला आणि यज्ञाची सांगता त्या पूर्णाहुतीने झाली. आता शास्त्रशुद्ध रीतीने जर का यज्ञ कर्म घडलं असेल तर यज्ञाचं फळ तत्काळ मिळतं. राजा दशरथाने मांडलेल्या या यज्ञामध्ये सुद्धा असंच घडलं आणि यज्ञवेदीतून रक्तवर्णी असा तेजस्वी यज्ञ पुरुष प्रगट झाला आणि प्रसन्न मुद्रेने मधुर आणि तरीही धीर गंभीर आवाजात बोलायला लागला. दशरथा घे हे पायसदान, दशरथा घे हे पायसदान, तुझ्या यज्ञी मी प्रकट जाहलो हा माझा सन्मान, दशरथा घे हे पायसदान असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि खरंच आहे, हा जो यज्ञपुरुष प्रगट झाला तर त्यांनी तो अत्यंत तेजस्वी तर होताच आणि तो म्हणाला की म्हणजे आता आपण आणखीन बघणार आहोत की तो म्हणाला तव यज्ञाची होय सांगता, तृप्त जाहल्या सर्व देवता, प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर, श्री विष्णू भगवान, दशरथा घे हे पायसदान. इथे हा श्लोक मूळ रामायणात सुद्धा आहे बरं का. असाच प्रसंग आहे आणि अशाच प्रसंगामध्ये त्याच्यात सुद्धा असं उल्लेख आहे की यज्ञ समाप्त झाला आणि त्याच्यातून यज्ञ देवता प्रगट झाली आणि त्या साक्षात विष्णूने तो प्रसाद दिलेला आहे. पण इथे मात्र गदिमांनी या रामायणातल्या संस्कृत भाषेवर आपल्या मराठी भाषेचा अलौकिक असा साथ चढवलाय आणि त्या प्रसादालाच त्यांनी म्हटलेलं आहे पायसदान. पायस म्हणजे केवळ दूध नाही, केवळ खीर नाही, तर त्या पायसाला एक दैवी अलौकिक असा स्पर्श आहे. त्याच्यामध्ये पावित्र्य आहे, त्याच्यामध्ये मांगल्य आहे, त्याच्यामध्ये शुभ शकुन आहे, त्याच्यामध्ये प्रसन्नतेचं वरदान आहे. हे पायसदान जे दिलं ना त्याच्यामध्ये नुसतंच पायस दिलं नाहीये, त्याच्याबरोबर एक प्रसन्नता प्रदान केलेली आहे. आता या अग्नीमधनं ही यज्ञ देवता प्रगट झाली. अग्नीला संस्कृत भाषेमध्ये अनेक नाव आहेत बरं का. त्याला पावक म्हटलेलं आहे, कधी अनल म्हटलेलं आहे, कधी वन्ही म्हटलेलं आहे.
पण इथे मात्र म्हणजे यज्ञ प्रसंगीचा जो अग्नी असतो ना त्याला म्हटलेलं आहे हव्यवाहन. हव्यवाहन म्हणजे काय आहे तर मंत्रोच्चारासहित अग्नीमध्ये जे हवन केलं जातं म्हणजे तीळ असेल, तांदूळ असेल, जव असेल, तूप असेल, जे हवन केलं जातं ते त्या आराध्य दैवतेला पोचवण्याचं काम कोण करतो तर तो अग्नी करतो असं म्हटलेलं आहे. असं हव्य वाहून नेणारा तो हव्यवाहन किंवा अग्नीलाच आणखीन एक नाव आहे ते म्हणजे मेसेंजर ऑफ गॉड. हा काय आहे देवांचा निरोप देणारा जसा आहे तसा देवांकडनं निरोप प्राप्त करून पुन्हा त्या यज्ञकर्त्यापर्यंत पोहोचवणारा सुद्धा तो अग्निदेवताच आहे. इथे या दशरथाच्या यज्ञामध्ये अग्नीच्याच रंगाचा अग्नीच्या तेजाने युक्त असा यज्ञपुरुष प्रगट झाला होता. आणि या वेळेला तो केवळ मेसेंजर ऑफ गॉड असा नव्हता तर या पावन अयोध्या नगरीमध्ये, अयोध्या नगरीचं वर्णन आपण पाहिलंय, या पवित्र पावन अशा अयोध्या नगरीमध्ये सुरू असणाऱ्या या यज्ञकर्मामध्ये प्रगट होण्याचा बहुमान मला मिळालाय, हे माझं केवढं भाग्य आहे असं तो म्हणतोय. तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, हा माझा सन्मान दशरथा घे हे पायसदान. या त्याच्या एका वाक्यातूनच दशरथाच्या आणि संपूर्ण रघुवंशाची जी धर्मपरायणता आहे त्यांना जो मान आहे ते सगळे अधोरेखित झालेलं आहे. आपल्याला सुद्धा बघा ना, आपल्याला सुद्धा एखाद्या पुण्यशील अशा संत पुरुषाकडे एखादं लहानसं काम करायची जरी संधी मिळाली तरी आपल्यालाही अगदी कृतकृत्य वाटतो, तो आपला मोठा गौरव वाटतो. तसेच काहीसे भाव या यज्ञीय पुरुषाच्या मनात आले असावेत आणि म्हणून तो म्हणतोय तव यज्ञाची होय सांगता. आता तुझ्या यज्ञाचा हा समारोप होतोय. तृप्त जाहल्या सर्व देवता, हा देवतांकडनं आणलेला मी निरोप तुझ्यापर्यंत पोहोचवतोय की सगळ्या देवता प्रसन्न झाल्यात तुझ्यावर, अत्यंत तृप्त झालेत. प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर श्री विष्णू भगवान. नृपा म्हटलेले दशरथ राजाला इथे नृपा म्हटलेलं आहे म्हणजे ह्या त्याच्या यज्ञविधीमध्ये कुठलंही न्यून राहिलं नव्हतं, कुठलीही कमतरता राहिलेली नव्हती. अर्थातच त्यामुळे सगळे देवदेवता संतुष्ट झालेत हा संदेश तर त्याने दिलाच आहे. यज्ञो वै विष्णू असं वचन आहेच आहे. आणि म्हणूनच हे नृपा तुझ्यावर भगवान श्री विष्णू प्रसन्न झालेत असं म्हटलंय. राजाला नृप म्हटलेलं आहे. नृप शब्द तर आपल्याला माहितीये, नृप माहितीये, भूप माहितीये, अनेक शब्द माहितीये, पण याचा थोडासा आणखीन अर्थ जाणून घेणार आहोत. प म्हणजे पालन करणारा, आणि कुणाचं पालन करणारा? नृप. नृ म्हणजे नर म्हणजे प्रजा, माणसं, या जनांचं पालन करणारा तो नृप आहे. आणि म्हणून हा भूप किंवा नृप म्हणजे हा भूमीचं पालन करणारा भूप, नरांचं पालन करणारा तो नृप, अशा अर्थाने हा नृप शब्द आलेला आहे. पुढे यज्ञ देवता म्हणत आहे श्री विष्णूंची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊनी. या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान. दशरथा घे हे पायसदान. मी कोणाकडनं आलोय? मी श्री विष्णूंची आज्ञा घेऊन आलोय. साक्षात विष्णूंच्या आज्ञेने मी हा प्रसाद आणलेला आहे. एरवी आपण काय करतो, देवाला नैवेद्य दाखवतो आणि त्याच्यातलाच काही भाग आपण खाऊन टाकतो, आपण सेवन करतो, याला आपण प्रसाद म्हणतो. पण इथे तसं नाहीये. इथे आपण देवाला नैवेद्य दाखवला नाही तर देवांनी नैवेद्य पाठवलेला आहे. साक्षात परमेश्वराने, साक्षात विष्णूने हे पायसदान दिलंय. त्यामुळे ह्याची तुलना दुसऱ्या कशाशी बरं होऊ शकेल? आणि म्हणूनच म्हणलंय या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान. इथे गदिमांनी अनन्वय अलंकाराचा उपयोग केलाय, अत्यंत समर्पक असा उपयोग केलाय. मूळ रामायणात सुद्धा, वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा महाकवी वाल्मिकीने हाच अलंकार योजलाय बरं का. म्हणजे वाल्मिकीने राम रावणाच्या युद्धाचा पुढचा, अर्थात पुष्कळ पुढचा प्रसंग आहे, पण वाल्मिकी म्हणतात राम रावण योर युद्धम
राम रावण योरिव. राम रावणाचं युद्ध कसं आहे? राम रावणाच्या युद्धासारखंच आहे, दुसरं उपमाच नाहीये, अनुपमेय असं आहे. त्यामुळे या दानाला दुसरी उपमाच नाही असं म्हटलेलं आहे. कारण ज्याची उपमा द्यायची त्याच्यामध्ये आणि उपमेयामध्ये काहीतरी साम्य हवं ना. इथे साम्य नाहीच आहे. म्हणजे आपण उपमा देतो व्यवहारामध्ये, कुंदकळ्यांसारखे दात, अगदी सोनचाफ्यासारखा वर्ण किंवा नागिणीसारखे केस, अशा उपमा देतो. त्याच्यात थोडं तरी साम्य आहे. पण ह्या दानाची बरोबरी करू शकेल असं दुसरं दानच नाहीये ना. शोधून सुद्धा सापडणार नाही. सापडणार आहे का? नाही. कुठलं दुसरं उपमानच नाही अशी त्याची प्रशंसा केली, या दानाची प्रशंसा केली. पुढे तो यज्ञपुरुष म्हणतो, करात घे ही सुवर्ण थाली, दे राण्यांना क्षीर आतली, कामधेनुच्या दुग्धाहूनही ओजहीचे बलवान, दशरथा घे हे पायसदान. या श्री विष्णूंच्या प्रसाद वैभवाला साजेशा अशा सुवर्णाच्या पात्रामध्ये हे पायस मी आणलेलं आहे. सुवर्ण थाली म्हटलेलं आहे. सोन्याच्या थाळीमध्ये हे पायस आणलेलं आहे. त्यातला जो प्रसाद आहे ना, या तिन्ही राण्यांनी जर का तो सेवन केला, श्रद्धेने सेवन केला, तर त्यांचं इप्सित निश्चितपणाने पूर्ण होणार आहे. त्यांच्या पोटी पुत्र जन्माला येतील. कारण या पायसामध्ये अनेक दैवी गुण एकत्र आले, अनेक दैवी गुण एकत्र आलेले. म्हणजे साक्षात श्री विष्णूंचा तर हा प्रसाद आहेच आहे, परंतु आणखीन एक त्याला एक झालर आहे, एक किनार आहे की जशी कामधेनू इच्छिलेल्या सगळ्या कामना पूर्ण करते, तृप्त करते, त्यापेक्षाही या पायसाचं जे ओज आहे ते त्याही पेक्षा सामर्थ्यवान आहे, तेजस्वी आहे, बलवान आहे. ओज शब्द वापरलाय बरं का इथे गदिमांनी, ओज शब्द वापरलाय. या ओजामध्ये तेजाचं आधिक्य दर्शवलेलं आहे. तेज मध्ये थोडं तरी कमी आहे, ओज मध्ये सर्वांगीण तेज आहे. म्हणजे बुद्धीच आहे, काया वाचा मन बुद्धी चक्षु वाणी या सगळ्यांवर झळाळणारं जे तेज असतं ना, त्याला ओज म्हटलेलं आहे. त्यामुळे या पायसाच्या सेवनामुळे या राण्या, तुझ्या तिन्ही राण्या गर्भवती राहतील आणि त्यांच्या पोटी इक्ष्वाकू वंशाला साजेसे असे बलवान आणि पराक्रमी पुत्र जन्माला येतील. हे माझं अभिवचन आहे असे यज्ञपुरुष सांगतोय. यज्ञपुरुष पुढे म्हणतोय, राण्या करतील पायस भक्षण, राण्या करतील पायस भक्षण, उदरी होईल वंशारोपण. त्यांच्या उदरी वंशारोपण होईल. त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धे चार महान, दशरथा घे हे पायसदान. हे दान जे आहे ना, ते व्यर्थ नाही जाणार, ते वाया जाणार नाहीये. यातून फलप्राप्ती होणार हे निश्चित आहे. या पायसाला श्री विष्णूच्या प्रसन्नतेचा परिसस्पर्श झालाय. त्यामुळे रघुकुलाची परंपरा तर टिकून राहणारच आहे. रघुकुलाला फार मोठी दिव्य अशी परंपरा आहे. म्हणजे रघुराजा आहे, अज आहे, दिलीप आहे, अशा एकापेक्षा एका पराक्रमी वीर पुरुषांची परंपरा पुढेही चालत राहणार आहे. हे रघुवंशाचं जे आहे ना, हे जे त्याचं ब्रीद आहे, हे पुढेही चालत राहणार आहे. हा रघुवंश कशासाठी प्रसिद्ध होता? पराक्रमासाठी, दातृत्वासाठी, सत्यवचनासाठी या रघुकुलाची कीर्ती आहे. फार पूर्वी बरं का, अतिशय फार पूर्वी, अगदी जुनी गोष्ट आहे, प्राचीन काळातली गोष्ट आहे. या रघुराजांनी विश्वजित यज्ञ केला होता आणि या विश्वजित यज्ञामध्ये सर्वस्वाचं दान द्यायचं असतं. अशा रघुराजांनी विश्वजित यज्ञामध्ये सगळं दान दिलं होतं. तो खऱ्या अर्थाने पूर्ण निष्कांचन झालेला असताना त्याच्या दारी आला एक अतिथी. तो अतिथी म्हणजे कौत्स. या कौत्साने त्याच्या वरतंतू नावाच्या गुरूंना 14 कोटी सुवर्ण मोहरा देण्याचं कबूल केलेलं होतं. आता या 14 कोटी सुवर्ण मुद्रा त्याच्याकडे तर नव्हत्या, म्हणून तो रघुराजाकडे गेला
आणि रघुराजाकडे पण नेमकं त्यावेळेला काही नव्हतं, तो स्वतः निष्कांचन झाला होता. तेव्हा स्वतःजवळ काहीही द्रव्य नसताना केवळ दारी आलेल्या अतिथीचा सत्कार करायचा, सन्मान करायचा, त्याला विनमुख जाऊ द्यायचं नाही. म्हणून रघुराजांनी काय केलं तर थेट कुबेरावर स्वारी केली, कुबेर राजावर स्वारी केली. आणि अशा वेळेला कुबेरही घाबरला. कुबेर स्वतः रघुराजाला शरण आला आणि त्याने सुवर्ण मोहरांचा वर्षाव या पृथ्वीवर केला. आता या पृथ्वीवर गेला, त्याच्यातल्या 14 कोटी सुवर्ण मोहरा कौत्स म्हणाला मी ह्या घेऊन जातो. पण तरी सुद्धा कितीतरी सुवर्ण मोहरा उरल्या. रघुराजा म्हणाला मला नको द्या. कुबेर म्हणाला मीही परत घेणार नाही. कौत्स म्हणाला मलाही 14 कोटीच्या वरती एकही मोहरा नको. असं म्हणून त्या मोहरा तशाच पडून राहिल्या. आणि त्यालाच आपण सोन्याची पानं, आपट्याची पानं आपण सुवर्ण ह्या रूपामध्ये एकमेकांना देतो. त्याच्यातून खरं तर त्यागाचीच देवाणघेवाण होत असते. रघुकुलाची ही रीत आहे. त्यामुळे ही रीत जी आहे, सत्य भाषण आहे. हे नक्कीच अतिथी सत्कार कसा करावा, खरं कसं बोलावं, वचनाला कसं जागावं, हे रघुवंशाकडनं शिकण्यासारखं आहे. त्याचप्रमाणे राजा दिलीपाने सुद्धा गायीच्या प्राणरक्षणासाठी आपले प्राण अर्पण केलेले होते. सिंहासमोर आपलं मस्तक झुकवलं होतं. अशा दिव्य आणि ओजस्वी परंपरेचा मान राखणारे, शोभून दिसणारे असेच या परंपरेला साजेसे असे 4 योद्धे, 4 वीर पुरुष तुझ्या घराण्यामध्ये, तुझ्या उदरी जन्म घेतील, असा हा आशीर्वाद तुला श्री विष्णूने दिलेला आहे. यज्ञपुरुष पुढे बोलतोय, प्रसवतील या 3 ही देवी, श्री विष्णूंचे अंश मानवी, धन्य दशरथा तुला लाभला, देव पित्याचा मान, दशरथा घे हे पायसदान. हे नुसतेच वीरपुरुष नाहीयेत बरं का, हे साधे वीरपुरुष नाहीयेत, म्हणजे माणसातले श्रेष्ठ नुसते नाहीयेत, तर हे श्री विष्णूचे अंश मानवी. ही 4ही पुत्ररत्न काही साधी सुधी नाहीयेत. मानवी देह धारण केलेले असले तरी हा साक्षात विष्णूचा 7वा अवतार तुझ्या पोटी जन्म घेणार आहे. आणि ही सगळी योजना आहे ती दैवी योजना आहे. प्रकृतीला स्वाधीन करून तो पुरुषोत्तम विष्णूच तुझ्या घरामध्ये प्रकट होणार आहे. ही सारी त्याची योगमाया आहे. या योगमायेला स्वतःच्या स्वाधीन करून हा जन्म घेणार आहे. जसं गीतेमध्ये म्हटले, अजोपि सन्न व्ययात्मा. हा अज आहे, अव्यय आहे आणि हा विष्णूचा अंश तुझ्या घरामध्ये जन्म घेणार आहे. किंबहुना हे 4ही पुत्र म्हणजे श्री विष्णूचे मानवी अंशच आहेत. राजा दशरथा, तू धन्य आहेस. तुझ्या आत्तापर्यंतच्या पुण्यकर्माचं फलित आता तुला लाभतंय. आतापर्यंत तू जे काही पुण्य कार्य केलेस त्याचं सगळं फळ आता तुला प्राप्त होतंय. इतके दिवस तू स्वतःला निपुत्रिक समजत होतास ना, आणि शोकही करत होतास. पण आता केवळ तू पिता होणार नाहीयेस, तर आता तू देवपिता होण्याचा तुला मान लाभत आहे. असं भाग्य केवळ भाग्यवंतांनाच लाभतं बरं का. परमेश्वर प्रसन्न होणं ही जीवनाची खरं तर कृतकृत्यता मानली जाते. इथे तुला परमेश्वर नुसता प्रसन्न नाही होणार, इथे तुझ्या पोटी साक्षात विष्णूचा 7वा अवतार जन्म घेणार आहे. हा देवपित्याचा मान तुला लाभत आहे. धन्य आहेस तू दशरथा, धन्य आहेस. कृतार्थ दिसती तुझी लोचने, कृतार्थ मीही तुझ्या दर्शने, दे आज्ञा मज नृपा पावतो, यज्ञी अंतर्धान, दशरथा घे हे पायसदान. एखादं शुभ कार्य मनाशी योजलं असावं, त्यासाठी सगळी सिद्धता केली असावी, योजना आखली असावी, आणि तरीही ते कार्य जेव्हा यशस्वी रीतीने पूर्णत्वाला जातं ना, तेव्हा आपोआपच हात जोडले जातात. नतमस्तक व्हावंसं वाटतं. त्या विश्वंभराची ही असीम कृपा पाहून डोळे भरून येतात. दशरथाचीही तीच अवस्था झाली होती. अंगावर रोमांच उभे राहिले होते. अशा वेळेला शब्द मुके होतात.
मुखातून एकही अक्षर उमटत नाही, बोलायची खरं तर इच्छा सुद्धा उरत नाही, कारण देहबोलीतूनच आनंद पाझरत असतो, झिरपत असतो. दशरथाची हीच अवस्था झाली होती. तो हर्ष विभोर झाला होता, तो कृतकृत्य झाला होता आणि पुन्हा 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 हात जोडत होता. यज्ञदेवता सुद्धा दशरथाकडनं अनुमती मागतेय, संमती मागतेय की आता म्हणजे अग्निदेवतेला सुद्धा इतक्या पुण्यशील राजाने केलेला इतका शुभ संकल्प पूर्णत्वाला जाताना पाहून यज्ञदेवता सुद्धा कृतार्थ झाली आहे. आणि ज्या राजाने आवाहन करून अग्निदेवतेला यज्ञामध्ये पाचारण केलं होतं, त्याच्याच आज्ञेने मला याच यज्ञामध्ये अंतर्धान पावण्याची अनुमती द्यावी, असं यज्ञपुरुष दशरथ राजाकडे मागणी करत आहे. शुभ मंगल भावनेने केलेला हा संकल्प पूर्णत्वाला नेण्याचं उत्तरदायित्व त्या देवतेकडेच आहे. या सर्व विधिवत, सर्व शास्त्र विधिवत सगळा यज्ञ पूर्ण झाला आहे असं म्हणून यज्ञदेवता त्याच यज्ञामध्ये अंतर्धान पावते आणि दशरथाचे हात अजूनही जोडलेलेच आहेत. असं हे विलक्षण अगदी साक्षात तो यज्ञ आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्या ऋत्विजांचं मंत्रोच्चारण आपल्याला ऐकू येतं आणि तो यज्ञपुरुष, तेजस्वी झळझळीत कांतीचा तो यज्ञपुरुष आपल्याही डोळ्यासमोर उभा राहतो. आपलेही हात आपोआपच जोडले जातात आणि आपण सुद्धा त्याच्यापुढे पूर्ण नतमस्तक होतो. गदिमांची ही अलौकिक प्रतिभा आहे. हे गदिमांनी लिहिलेलं हे गीत, अर्थातच त्याला सुंदर असा स्वरसाज बाबूजींनी चढवलेला आहे. भीमपलास रागात रचलेलं हे गीत स्वतः बाबूजींनी गायलेलं आहे. दशरथा घे हे पायसदान, दशरथा घे हे पायसदान. नमस्कार. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. कणखर